जय भीम, जय शिवराय. आपण पाहतात पुरंदर सम्राट न्यूज. जमीन फसवणूक प्रकरणी वृद्धदातन त्यांची मुलगा सून व नातवंडे यांच्या विरोधात संबंधित प्रशासनाकडे लेखी तक्रार. याबाबत हकीकत अशी की मौजेवनपुरी शेरीचा मळा तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील वृद्ध दाम्पत्य सो मालन मारुती कुंभारकर व मारुती सोपान कुंभारकर यांची मुलगा चंद्रकांत सोपाना कुंभारकर, सून सत्यमामा चंद्रकांत कुंभारकर व 2 नातू यांनी शौचालय बांधण्यास संमती द्यावी हे सांगून सासवड येथे नेऊन सर्व शेतजमीन बक्षीस पत्राने स्वतःच्या नावावर करून घेऊन आमची फसवणूक केली आहे. याबाबत मारुती सोपाना कुंभारकर या वृद्ध व्यक्तीने महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन यांना वारंवार तक्रारी अर्ज देऊन न्यायाची अपेक्षा करून देखील न्याय मिळाला नाही. त्यामुळे मारुती सोपाना कुंभारकर यासह इतरांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे. परंतु न्यायालयात तक्रार दाखल केल्यामुळे तारखेला जाऊ नये म्हणून मुलगा, सून, नातवंडे यांच्याकडून दबाव येत आहे. त्यामुळे वृद्ध महिला सो मालन मारुती कुंभारकर यांनी आपला मुलगा चंद्रकांत कुंभारकर, सून सत्यमामा कुंभारकर व 2 नातू यांच्या विरोधात राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य, मानवी हक्क आयोग महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी पुणे जिल्हा, ग्रामीण पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण व पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन लेखी तक्रारी अर्ज देऊन न्यायाची अपेक्षा केली आहे. सदर तक्रारी अर्जात म्हटले आहे की सर्व जमीन करून घेतलेली आमच्या जन्माचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमच्या उदरनिर्वाहाचा झाला आहे. आम्ही न्यायालयात दावा दाखल केला आहे. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. परंतु न्यायालयात याबाबत आमच्यावर दबाव व या वयात शिवीगाळ, मारहाण भाग झालो आहे. त्यामुळे आम्हाला न्याय द्या व न्याय करण्यास परवानगी द्या अशी मागणी वृद्ध महिलेने राज्य महिला आयोग, मानवी हक्क आयोग महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी पुणे जिल्हा व ग्रामीण पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन यांच्याकडे आहे. पुरंदर सम्राट प्रतिनिधी अशोक कुंभार, प्रतिनिधी सुधीर सेला. मला फसून आणलं सासवडून, त्यांनी सही माझी अंगठा आणि जमीन घेतली. जमीन आखी घेतली त्यांनी, खायला ठेवले सुद्धा ती सुद्धा घेतली का? बरं, त्या संदर्भात मग काय केली? तक्रार केली का नाही? केली की तक्रार कुठे केली? पोलीस स्टेशनला केली, तिकडे कोर्टात देऊ केलं. मग आता कोर्टात दावा चालू आहे का? हा, चालू आहे. चालू आहे का? मग जाता का तारखेला तुम्ही? जातो, पण ते म्हणतात की तुम्ही जायचंच नाही. नाही जायचं मग काय म्हणतात बाकीचे? म्हणतात मग तुम्हाला काय खायला देतो आम्ही. आणि त्यांनी ते फसून घेतलं. मग आता इथं मला खायचं वांधे झाले. मग आता तुमचं जेवण कोण देतो तुम्हाला? आता आम्ही ते करतोय. आणि मुलीचं पैसे 2 रुपये मिळतात ना. मुलं किती आहेत तुम्हाला? 3. मुली किती? मुलं किती? मुलगी 1 आहे, 2 मुलं. 2 मुलं. मग ते बाकीच्या मुलांना दिली का जमीन? नाही, सगळी एकानेच लाटली. एकानेच घेतली करून, बक्षीस बचत करून. मग आता तुम्ही पोलीस स्टेशनला किती वेळा तक्रार दिली? 5 वेळा झाल्या. 5 वेळा झाले का? मग आता तुम्हाला काय त्रास देतात का ते? देतात की, पण ते दखलच घ्या ना पोलीस स्टेशन. होय, बर. मी गोरख मारुती कुंभारकर, राहणार वनपुरी, शेरीच्या मळा,
हे माझे वडील मारुती सोपारा कुंभारकर, वय आता सध्या आपण 85, व आई मालन मारुती कुंभारकर, वय 72, आता सध्या राहतात वनपुरी शेरीच्या मळ्यामध्ये. आणि आमचा मोठा भाऊ चंद्रकांत मारुती कुंभारकर याने वडिलांकडून फसून संडाससाठी परमिशन मिळावं म्हणून सासूर येथे त्यांना कचेरीमध्ये आणून खोटे बक्षीस पत्र करून घेतले आहे. तसंच त्यांचे बक्षीस पत्रातील वडिलांचे खरेदीचे क्षेत्र आहे त्यांचे गट नंबर 246, 136, 236, 215 आणि 218 हे गट आहेत. यामध्ये एक सामायिक विहीर आहे. तरी आमचे त्या क्षेत्रातील फसवणूक करून घेतलेल्या बक्षीस पत्राने घेतलेल्या गटातील वडिलांकडून घेतलेले क्षेत्र आम्हाला समान हिश्श्याने मिळावं, आणि त्या बाबत आमची पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रार आहे आणि कोर्टामध्ये सध्या केस चालू आहे. त्या केसीचा निर्णय लागत आम्हा त्या क्षेत्रातील चौघांचे हिस्से झाले पाहिजेत व सामान्य हिस्से. तसंच चंद्रकाला सुद्धा त्यांच्या वाट्याचा हिस्सा मिळावा अशी आमची अपेक्षा आहे, आणि न्यायालयाने आम्हाला त्याबद्दल न्याय द्यावा.